श्रीरामाच्या दरडबाने गाये घाये वाळे पडिलारणे लोळता दे कोणी धरणे वानरा पळणे मांडले प्रभु रामचंद्र भगवान की जय. गणपतीला नमस्कार करून कथेला प्रारंभ. कथेचा प्रसंग अशा प्रकारे चाललेला आहे. प्रभू रामचंद्राचा बाण त्या वाळीला लागला आणि वाळी खाली पडल्याबरोबर बाकीचे जे वानरगण होते हे सगळे पळायला लागले. श्रीरामाच्या बाण नेटे वाळे पडिला दे कोणी दृष्टी वानर सेना भय संकटे उठा उठे पळाले. संकटामध्ये पडले वानर सगळे. भीती पडली सगळ्याला. अरे वाळी असणारा राजा असणारा राणा त्या ठिकाणी पडला. आता काय घडतंय आणि काय न जाणू काय प्रसंग येतोय आपल्यावर ही भीती सगळ्या वानराला झाली. वाळे मारिला बिंदोने पूर्ण सैन्यावरी सोडील बाण अवघ्याचा घेईल प्राण पलाय मान तेने धाके. अरे वाळीला पाडलेला राजा पडलेला रणाच्या ठिकाणी आपला आणि जे बाकीचं जे सैन्य आपण तो आपल्याला सुद्धा एकाच बाणाने सगळ्या वानराला मारल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम बाण अति दुर्धर गाये निवटिले त्रिसरा खरो 14 सहस्त्र निशाचर बाणी सत्वर निर्दाळिले. प्रभू रामचंद्राचे बाण फार तीक्ष्ण आहेत, कठीण आहेत. त्या पद्मपुराचे राजे खर दुष्यंत त्रिशिरा 14,000 राक्षस असणारे त्या रामाने मारले. श्रीराम जीवे उरोन देये जो देखे तो समूळ वधे येणे भये वानर मादे किसकिंदे मध्ये पळाले. अहो त्यांना जसं आपण ते ह्याच्यामध्ये म्हणतो ना भेपान लागलं एखाद्याला. हो असं भेपान लागलं की आता आपल्याला हा रामप्रभू असणारा वाचून देत नाही, आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. सगळे वानर पळायला लागले. वानर चळचळा कापते अवघे आले किसकिंदेत सांगती श्रीरामे केला वाली घात तेने आकांत नगरी होय. जे वानरा पळत गेले किसकिंदेमध्ये जाऊन सांगितलं की वासणारा वाळीचा मृत्यू झालेला आहे, त्याला मारलेला आहे. ही वार्ता असणारी त्या किसकिंदा नगरीमध्ये सांगितली. तारेशी सांगती सुबट दुर्धर दुर्ग करी बळकट चौद्वारी देवोनी कपाट देई राजपट अंगदासे. तारे तू काय कर आता, रक्षण कर तुझं स्वतःच. कवळ लावून घे आणि हे राज्य आता अंगदाला दे. कारण आता अंगद युवराज करावा लागतोय. पहिल्या राजाच्या नंतर त्याला उत्तराधिकारी म्हणून बसवच लागतो ना, म्हणून आता अंगदाला राज्य दे. ऐकोनी वाळीचे मरणे अंगदा ते हाती धरून तारा निघाली आपण आक्रंदन वाळीची वार्ता ऐकलीस ती का नव? एवढा थरकाप झाला त्या महापतिव्रतेचा की तिनं असे दातात जीभ धरून शिनं आणि एक प्रकारचा आक्रोश आहे, दुसरा प्रकारचा रोष बी तिच्याकडे रामाबद्दलचा. काय आक्रोश तर करीतच होती पण प्रभू रामचंद्राविषयी रोष आहे आणि ती रोषात आक्रोशात चाललेली आहे. वाळीनी मालिया पाटी कायसी अंगदाची भेटे कैचे राज्य कैची सृष्टी देह उठा उठी. कशाचं राज्य कशाचं असणारा अंगद कोण राजे भोगीन? माझा पतिराज असणारा वाळी गेला रे गेला. त्याच्यानंतर त्यांनी कोणी राजे भोगावते? काय करायचं राजाचं? माझ्या मुलाला तरी राजा बसून काय करायचंय?
माझा पती गेला. कैचे निगर कैचे निदारे कैचे दुर्ग कैचे नगर कैचे प्रधान कैचा परिवार मरण तत्पर आजी मी. अरे मी मेल्यासारखीच मेलेच. काय कशाचं घर, कशाचं दार, कशाचा परिवार आणि कशाचे राज्य आणि वैभव काहीच गरज नाही. हो, मी आज पतीच्या माग माझे मी पंच प्राण गेल्या समान आहे. हृदय भेदिला श्रीराम बाण वाळी निमाला निज प्राण तारे त्या ते तारा दे कोण मूर्छा पण ते पडली. हो, वाळीला पाहिलं रे पाहिलं, वाळी पडलेला आहे हे पाहिल्या बरोबर तारा असणारी चक्कर आली आणि चक्कर येऊन धाडकीनं खाली पडली. सवेची आक्रंदोनी उठी दुखे मस्तक भूमी आपटे गडबडत लोळे सृष्टी हृदय पिटी. पुन्हा उठायची, पुन्हा छातीवर धबधबा हलून घ्यायचे. ए देवा, ए रामा, हे काय केलंस रे देवा तू? आज हे किती वाईट केलंस तू? का अशी तुटी केलीस देवा आमची? केस सुटले मोकळे अश्रुधारा स्त्रवती डोळे दुखे पुन्हा पुन्हा हुलुळे आक्रन बळे हाती दुखे. तारेचे केस असणारे मोकळे सुटलेले आहेत, डोळ्यावाट अश्रुधारा पाणी असणार, खाळ 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 दुःखाचं पाणी असणार वाहू लागलेलं आहे. गेले माझे वैभव पूर्ण गेले माझे भोग भुवन सुख सौभाग्य पडले खान निज निदान. रामायण देवा, माझं वैभव गेलास, माझं सौभाग्य गेलं, माझं राज्य गेलं, माझे अष्टभोग जे असते हे सुद्धा नाहीसे झाले. अंतरलिया निज पती प्रिया पावे उपहते उपयोगान येते धर्मार्थे शुभ कार्यार्थी. देवा देवा, अरे पती मेल्याच्या नंतर त्या पत्नीला काहीच किंमत राहत नाही. लग्नात सौभाग्य असते, लग्नामध्ये सौभाग्यवतीला जशी किंमत असते तशी विधवाला असती का? नसती. जे शुभ कार्य आहे त्याच्यात तिला किंमत नाही, चांगल्या कार्यात किंमत नाही. रामा, काय केलंस तू हे? त्याजिली अलंकार आभरणे त्याजिली सर्वांग भूषणे गळसरी राखिली तिने पतीशी करणे सहगमन. सगळे अंगावरचे सौभाग्याचे लेणे काढून टाकले, जोडे काढून टाकले, पोत तोडून टाकले, कुंकू पुसून टाकलं, चुडा फोडून टाकला. आज पतीच्या माग सती जायचंय. काय? पतीच्या माग सती जायचंय. सहगमन म्हणजे बरोबरीनं जायचंय. याच्यासाठी मला आता इथं राहायचं नाही. सांगती व्रत व्रत विनिता अंगदा सारिका पुत्र असता सकळ राज्य येता हाता देह काव्यरता. म्हाताऱ्या बाया सांगायला लागले तारे, आणि तुला पोरग असताना अंगद असताना आणि त्या अंगद असताना का मरतीस? का पतीच्या मागे सती जातीस? त्यालाच नवरा मान. पोरग नवराच पतीच्या मागे मानावा लागत असतो. म्हाताऱ्या वाया समजून सांगायला लागल्या तारेला, का आत्मघात करतीस? का तू असं प्राण संपतीस तुझा? व्रताराच्या सुख समान पिता व्रता सुत स्वजन सर्वतान होती वो जाण तेही लक्षण अवधारी. त्यावेळेस त्या वृद्ध स्त्रियाचा आणि तारेचा संवाद आहे. तारा म्हणती त्या वृद्ध म्हाताऱ्या बायाला, अरे आगे बायानं, पती मेल्याच्या नंतर पती सर्व सुख देतो, मग सगळं सुख देणारा मुलगा बी नाही, आणि त्या सुखामध्ये गोडी नाही. सर्वस्व लेणं असणारं सौभाग्याचं एक पतीच आहे. पिता झाली समर्थ कन्याशी देणे परिमित बंधुशी झाली राज्य प्राप्त नियतार्थ
भगिनीशी ओ राज, जर वडिलाकडे संपत्ती झाली मुलीला देतो, भाऊ श्रीमंत झाला बहिणीला देतो, मग काय होतंय सांगा महाराज. पुत्र झाली या राज्य रे मातेशी दे परिमित उपचार, सर्व सत्ता दे भरतार त्याशी विसरी रे केवी वाचू. अरे पुत्र जर पैशावाला झाला तर आई बापाला नाही त्या गोष्टी आणून देतो, जे मागेन ते देतो. हो, पण सगळं काही देणारा एकच आहे, तो म्हणजे पती आहे. तेच काही सगळं देऊ शकतो, इतर कुणी देऊ शकत नाही, असं तारा त्या म्हाताऱ्या बायाला बोलती. गजांत लक्ष्मी पती लागुनी त्याची स्त्री मनवी स्वामीने, हे नुहे पित्या पुत्रापासोने भरतारा वाचने निंदेजीने. निंदेजीने अपमान आहे पती नसल्यावर, जिथं तिथं अपमान आहे. कोण काय बोलतय कोण काय बोलतय, जगाच्या तोंडाला हात लावताय तू का? हो, काय करायचं, पतीच्या मागे सतीच गेलेलं बरं. हो, त्या गरुड पुराणामध्ये भगवान गरुडाला सांगते की विधवेचं जीणं म्हणजे विस्तवापेक्षा कठीण आहे, विस्तवापेक्षा कठीण आहे. हो, इतकं वाईट, त्याला कसल्याही प्रकारची किंमत नाही. पती गमन न करिता मागे येईल मरण, ये मरणाची निंदे जाण आदोपतन रांडवा. जर मी पती मागं सती नाही जर गेले आणि त्यांच्या पाठी माग काही दिवस राहून जर गेले तर निंदेची नाही, निंदे म्हणजे अपमानित जिने आहे. आणि मला अंधपात नावाच्या नरकाला सुद्धा जावं लागेल. हो, मला सद्गती प्राप्त होणार नाही. मी जर वाडीच्या माग पती माग सती गेले तरच असणारी सद्गती प्राप्त होईल. झालेली सेवा महाराज, मला गाडीमध्ये जायचंय, टाइम झाला. मी एका दिवशी येईल तुमच्या सेवेला. ठीक आहे. धर्म कर्म तविहीन विधवा नारी प्रेता समान, हितो श्रुती शास्त्र वचन सुख कोण वैधव्याचे. आणि त्या ठिकाणी असणारे तारामाता बोलू लागलेले आहेत की जे असणार नंतर जी असणारी स्त्री जिवंत राहते, तिचं आयुष्य असणार एवढं कठीण आहे. कारण वेद शास्त्र सुद्धा सांगतात की वैधव्याचं जिणं हे असणार त्याच्यासारखं लाजीवानं कोणतीच गोष्ट नाही. त्यामुळं मी असणार या ठिकाणी माझ्या पतीसोबत वाळीसोबतच असणार मरणार आहे असा निश्चय करू लागलेला आहे. पती सवे होता सती ही लोकी पुण्य पर त्रिमुक्ती, एवढी सांडोनिया प्राप्ती पुत्र राजार्थी सुख काय. आणि असणारा या ठिकाणी पतीसोबत जर मी असणारा सती गेले तर त्याच्या एवढं मोठं पुण्य असणारं माझं कोणतंच होणार नाही, त्याच्या एवढं सौभाग्य मला असणारं दुसरं कोणतं लाभणार आहे. त्यात जे समाधान आहे ते असणारं मुलासोबत राहून त्याला राजगादीवर बसून असणारं कोणतं समाधान मला भेटणार नाही, असं तारामाता बोलून रडू लागलेले आहे. पतीशी देता लिंगन हृदय श्रीरामाचा बाल, भेदला दे कोणी संपूर्ण तारा उद्विग्न अति दुःखी. आता ज्यावेळेस असणारा एवढं सगळं ज्या तारामाता बोलू लागलेल्या होत्या त्या असणाऱ्या खऱ्या असणाऱ्या 5 पतिव्रता होत्या, त्यामधील असणारे एक पतिव्रता अशा प्रकारच्या त्या होत्या. म्हणून असणारा या सर्व गोष्टींचा, राज्याचा मुलाचा सर्व गोष्टीचा त्याग करून आपल्या पतीसोबत असणारा त्यांनी जायचं ठरवलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस असणारा त्यांनी आपल्या असणारा नवऱ्याचा जो देह आहे तो असणारा त्या ठिकाणी पडलेला पाहिलेला आहे. आणि त्यातील जो बाण होता प्रभू रामचंद्रांनी मारलेला तो असणारा प्रभू रामचंद्रांनी काढून घेतलेला होता. आणि त्या ठिकाणी जे छिद्र असणारं त्या बाणामुळे पडलेलं होतं, जी जखम असणारी झालेली होती, ती ज्यावेळेस असणारं त्या तारा मातेनं बघितलं त्यावेळेस असणारं अतिशय दुःख त्यांना होऊ लागलेलं आहे. शेजाचा निर्नाळीला पती खेवन देववे प्रेता प्रते, ऐसे वैर केले श्री रघुपते तारा शोभोक शापोकते शोभले. आता माझ्या पतीची असणारे या ठिकाणी काहीही चूक नसताना प्रभू रामचंद्रांनी माझ्या पतीचा घात केलेला आहे.
आणि मला या ठिकाणी विधवा असणारं प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे, म्हणून असणारं तारामातेला राग आलेला आहे. आणि रागाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्रांना तारामाता काय श्राप देऊ लागलेले आहे? पती दुःखाच्या दुःखावरती तारा क्षोभून याची ती शाप देत श्री रघुपती प्रती तेही अतियुक्ती अवधारा. आता असणारं त्या ठिकाणी पतीचं तर दुःख तारामातेला आहेच, परंतु आणखी असणारी दुःखाची भर त्यात पडलेली आहे की माझ्या पतीचा निर्दोष असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी घात केलेला आहे. याचा राग असताना तिच्या मनामध्ये आलेला आहे आणि त्या रागाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्रांना कशा प्रकारचा श्राप असणारी तारामाता देते ते ऐका. विभांडून या लंकापती तुतव पावशी सीता सती परी ते नांदेना तुझ प्रती जाईल मागुती वनवासा. आणि हे प्रभू रामचंद्र, आताच मी तुम्हाला श्राप देते की या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या राजा रावणासोबत युद्ध करून तुमची पत्नी जी सीता आहे तिला असणारं प्राप्त तर करून घेताल, परंतु ज्या वेळेस तुम्ही असणारं सर्व आनंद असणारा उपभोगायचे तुमचे दिवस येतील, अयोध्येमध्ये असणारे तुम्ही परत जाताल, त्यावेळेस परत असणारी तुमची जी सीता आहे ती परत असणाऱ्या वनवासाला तुमच्यापासून जाईल, तुमच्यासोबत ती राहणार नाही. मला जे माझ्या पतीपासून असणारं दूर होण्याचं दुःख मी भोगू लागलेले आहे तेच दुःख तुम्हाला सुद्धा भोगावं लागल प्रभू रामचंद्रा, असा श्राप असणारे तारामाता देऊ लागलेले आहे. दोघांना दत्ता विद्येशी श्रीराम तू बलत्कारेशी वना धाडीशील सीतेशी मजायसा होशी अति दुःखी. आणि हे प्रभू रामचंद्रा, मी तुम्हाला आजच अशा प्रकारचा श्राप देते की ज्या वेळेस असणार तुम्ही आणि सीता माता अयोध्येला आनंदात थाटामाटात जाल त्यावेळेस तुम्हीच स्वतः होऊन असणार काहीतरी कारण त्या ठिकाणी उद्भवेल आणि स्वतः होऊन असणार सीतेला तुमच्यापासून वनवासाला असणार दूर तुम्हीच पाठवताल तुमच्याच हाताने. आणि जे मी दुःख आज भोगत आहे ते दुःख असणार तुम्हाला भोगावं लागणार आहे असं तारामाता बोलत आहे. सीता वनवासासी वनात लहू कुश जन्मती सुत 12 वर्षे अवेद्येत अति दुःखित श्रीरामा. आणि प्रभू रामचंद्रा, तुमच्यापासून त्या ठिकाणी तुमची सीता ज्या वेळेस असणार दूर जाईल त्यावेळेस असणार त्या 10-12 वर्षात त्या ठिकाणी 2 मुलं असणारी लव आणि कुश अशी मुलं असणारी सीतेला होतील. तेवढे 12 वर्ष असणार तुम्हाला सीता मातेपासून दूर राहण्याचं दुःख भोगावं लागणार आहे. कारण आज मला तुम्ही जे माझ्या पतीपासून दूर केलेलं आहे जेवढं दुःख मला होऊ लागलेलं आहे तेवढं दुःख भोगण्यासाठी तुम्हाला 12 वर्ष असणार लागणार आहेत असा असणारा श्राप त्या ठिकाणी तारामाता देतात. लंकेशी दिव्य घेईल पाहिजे सीता सती लोकी येते दवडावया कारण काही जगान्यायी तुझं म्हणेल. आता या ठिकाणी तू ज्या वेळेस असणार लंकेमध्ये जाशील आणि सीतामाता ज्या वेळेस तुझ्याकडे येतील त्यावेळेस असणार अग्नि परीक्षा सीतामाता राजा रावणाच्या लंकेतून तुझ्यासोबत येताना देणार आहेत. परंतु त्या ठिकाणी तू त्यांची अग्नि परीक्षा घेऊन त्यांना अयोध्येत घेऊन जाशील, परंतु त्या ठिकाणी लोक तुला काय म्हणणार आहेत, लोकांच्या बोलण्यावरून असणार तुला त्या ठिकाणी सीतामातेला तुझ्यापासून दूर पाठवावं लागणार आहे असा श्राप तारामाता देत आहे. वाळी मारीला तो व्रता हे अपेस पैसले तुझ्या माता तुझे अपयश श्री रघुनाथा वनासीता दगडोने. आता असणार 2 अपयश असणारे प्रभू रामचंद्र तुम्हाला लाभलेले आहेत. 2 वेळा अपयशी तुम्ही झालेला आहात. एक तर त्या ठिकाणी तुमची पत्नी असणारी राजा रावणानं पळवून नेली, त्याच्यासारखं अपयश असणारं तुमचं कोणतंच नाही. आणि दुसरं अपयश या ठिकाणी असणारं तुम्ही घोर अशा प्रकारचं पाप तुमच्या हातून प्रभू रामचंद्रा घडलेलं आहे. कारण या वाळीसोबत तुमची कसल्याही प्रकारची दुश्मनी नव्हती. ह्या वाळी असणारा निर्दोष होता आणि जरी त्याच्याकडून चूक घडली असती तरी असा लपून बाण मारायचा नव्हता. तुम्ही समोर येऊन जर युद्ध केलं असतं आणि वाळीला मारलं असतं तर त्या ठिकाणी असणारं कोणतंही पाप तुम्हाला लागलं नसतं. परंतु लपून असताना माझ्या पतीवर तुम्ही घाव केलेला आहे आणि माझ्या पतीचा लपून त्या ठिकाणी मृत्यू तुमच्या हातून झालेला आहे. म्हणून असणारा एवढा श्राप मी तुम्हाला देऊ लागलेले आहे असं तारामाता बोलतात. पुत्राची आयुध ख्याती अयोध्ये आणि शील सीता सती तरी ना देना तुझ प्रती जाईल मागुती धरणी माझी. आता असणार किती दुःख तुम्हाला भोगावं लागणार आहे, कशा प्रकारचा श्राप तारामाता देऊ लागलेले आहेत.
कसं तरी तुम्ही असणारा राजा रावणाच्या तावडीतून सोडून सीतेला अयोध्येत नेताल. अयोध्येत नेल्याच्या नंतर लगेच असणारा 12 वर्षासाठी वनवासाला सीतामाता जात्याल. परंतु लेकरांच्या असणारं हव्यासापोटी किंवा लेकरांच्या असणारं मयपोटी त्या ठिकाणी परत तुम्ही सीतामातेला अयोध्येला आणताल. परंतु पुन्हा सुद्धा असणारं सीतामाता तुमच्या सोबत राहणार नाही. पुन्हा सुद्धा तुम्हाला सीतामातेचा वियोगच सहन करावा लागेल. पुन्हा असणारं त्या ठिकाणी तुम्ही अयोध्येत आणलेल्या सीतामाता धरणी मातेच्या असणारं त्या ठिकाणी आपल्या मातेकडे माहेराला असणारं निघून जातील. पुन्हा सुद्धा तुम्हाला असणारा त्रासच भोगावा लागेल. अशा प्रकारचा कठोर श्राप असणारं त्या ठिकाणी तारामाता असणारं प्रभू रामचंद्रांना देतात. श्रीरामाशी शाप वचन ऐकून तारेचे भाषण वाळे होऊन या सावधान काय आपण बोलत. अशी तारामाता रडत रडत आपल्या पतीच्या प्रेताच्या जवळ बसलेल्या होत्या आणि प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस अशा प्रकारचा श्राप दिलेला आहे तो असणारा त्या ठिकाणी वाडीमध्ये असणारा थोडाफार जीव प्राण असणारा त्या ठिकाणी बाकी होता. बळच असणारा त्या ठिकाणी तारामातेला वाळी काय बोलू लागलेला आहे. तारेशी मने मुडमती पतिव्रते ते तू महासती काय देऊ नको शाप देऊ नको श्री रघुपती तो प्रब्रह्ममूर्ती परमात्मा. आणि त्या ठिकाणी वाडी असणारा आपल्या पत्नीला तारेला बोलू लागलेला आहे तू असणारी अतिशय पतिव्रता अशा प्रकारची स्त्री आहेस. सर्व काही ज्ञात असणारं तुला आहे. तरीही असणारं प्रभू रामचंद्र हे पूर्ण परब्रह्म अशा प्रकारचे आहेत. भगवंत अशा प्रकारचे आहेत. आणि त्या प्रभू रामचंद्रांना तू श्राप देऊ नकोस अशी विनंती असणारी त्या ठिकाणी आपल्या पत्नीची वाळी करू लागलेली आहे. अंगी जवळवती विषय शक्ती तव राम ओळखवे ब्रह्ममूर्ती बाणेचे दिली विषय शक्ती मग स्फूर्ती मजाली. आणि हे तारे जोपर्यंत असणार अंगामध्ये त्या ठिकाणी बळ होतं शक्ती होती ताकद होती तोपर्यंत प्रभू रामचंद्राची कुणालाच असणारा आठवण येत नाही. सर्व गुणसंपन्न सर्व गोष्टी असणाऱ्या सोयी सुखाच्या भेटल्या की रामाची आठवण कुणाला येत नाही. तशीच माझी सुद्धा अवस्था झाली होती. परंतु प्रभू रामचंद्राचा ज्यावेळेस मला बाण लागला त्यावेळेस प्रभू रामचंद्र काय आहेत हे मला असणारं एका क्षणात कळालं. त्यामुळं त्या प्रभू रामचंद्रांना तू श्राप देऊ नकोस. त्यांनी मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केलेलं आहे. त्यांनी मला असणारा सुग्रीवापेक्षा मोठा असणारं त्या ठिकाणी मला असणारं त्यांनी दान दिलेलं आहे. मला सुग्रीवापेक्षा मोठं बक्षीस प्रभू रामचंद्रांनी दिलेलं आहे. त्यांना तू श्राप देऊ नकोस अशी विनंती वाळी करत आहे. हृदय भेटता श्रीराम बाण जगाचा न देखे द्वेष गुण श्रीराम देखे ब्रह्मपूर्ण जग संपूर्ण श्रीराम. आणि प्रभू रामचंद्राचा बाण लागल्या कारणानं वाळीला असणारं सर्व जग असणारं प्रभू राममय दिसू लागलेलं आहे. बाण नव्हे तो निजात्मबोध समूळ माझा छेदिला भेद तेने पावलो प्रमानंद आनंद कंद श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रांनी जो बाण सोडलेला होता तो असणारा या ठिकाणी मला मारण्यासाठी नव्हता तर माझ्या आत्म्यामध्ये जो राम आहे त्या रामाची भेट असणारे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या बाणानं माझी घडवलेली आहे. आणि मला सुख देण्याचं कार्य प्रभू रामचंद्राच्या बाणाने केलं आहे असं वाळी असणार आपल्या पत्नीला तारेला बोलत आहे. तुझ जय लागता श्रीराम बाण ते तू पावतीशी कल्याण न दे कशी द्वेष गुण श्रीराम पूर्ण परमात्मा. आणि हे तारे जर मला जो बाण लागलाय तो जर तुला लागला असताना मग तुला असणारा प्रभू रामचंद्र काय आहेत हे असणारं त्या ठिकाणी कळालेलं असतं. कारण प्रभू रामचंद्रांनी बाण मारून मला दुःख न देता मला समाधान सुख देण्याचं कार्य केलेलं आहे असं बोलू लागलेले आहे. माझ्या सवे नको होऊ सती जीवित पार पावे रघुपती तो सतीत्व सत्य जगती प्रेता प्रती नको मरू. आणि हे तारे मी असणारा या ठिकाणी या जगातून जात आहे. माझं जे असणारं या ठिकाणी प्रेत पडलेलं आहे तू असणारा त्या प्रेताच्या मागे लागू नकोस. माझ्यासोबत असणारा मरण्याचा विचार करू नकोस. अगं सर्व असणारं सुख देण्याचं कार्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करतात. तू दुसरं काही न करता हे युवराज्य पद सोडून दे सर्व राज्य सोडून दे फक्त प्रभू रामचंद्राची सेवा कर. कसल्याही प्रकारचं दुःख असणारं तुला होणार नाही. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून प्रभू रामचंद्र तुला मुक्त करतील असं असणारं आपल्या बायकोला तारेला असणारं वाळी सांगत आहे. प्रेत प्रीती गावे अग्नि प्रती त्या
त्या सत्या प्रेतभूत होती, टाका भोगी अवतरती, भोग मागती विषयाचे. आता ज्या असणाऱ्या प्रेताच्या माग ज्या स्त्रिया असणाऱ्या सती होतात, त्या असणाऱ्या त्या आत्मा असणारा त्यांचा याच ठिकाणी भटकत राहतो आणि नाही त्या गोष्टी असणाऱ्या त्यांना करायला लावतो. त्यापेक्षा प्रभू रामचंद्राची सेवा कर आणि ते जर प्रभू राम सती राहून जरी प्रभू रामचंद्राची सेवा तू केलीस ना, त्रिजगतामध्ये तुझी ख्याती झाल्याशिवाय राहणार नाही, असं वाळे आपल्या पत्नीला सांगत आहे. तैसे न करावे आपण, जीवित्व करावे रामार्पण. श्रीरामाचे निज वचन अनुप्रमाण नवलंगी. आणि तू काय कर, तशा प्रकारे असणार सती जाऊन असणार नवरा मेल्याच्या नंतर त्याच्या सरणावर उडी मारून आपला जीव देण्यापेक्षा जे असणारा जीव देतात ते भूत होऊन फिरतात, तसं तू करू नकोस. तू काय कर, प्रभू रामचंद्रांची नितांत अशा प्रकारची सेवा तुला जेवढी करता येईल तेवढी सेवा असणारी कर. एक शब्द सुद्धा असणारा त्यांचा टाळू नकोस, असं आपल्या वाळी असणारा पत्नीला सांगत आहे. अंगदाधरणी आपण तोही करावा रामार्पण. श्रीराम कृपेस्तव जाण सुख संपूर्ण पावाल. आणि त्या ठिकाणी तू तर असणार प्रभू रामचंद्राची सेवा करच कर, पण असणार त्या ठिकाणी आपला जो मुलगा आहे त्याला सुद्धा असणार सुग्रीवाला त्या अंगदाला असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन करून टाक, त्यांचा सेवक असणार त्याला करून टाक आणि दोघं सुद्धा असणार त्या प्रभू रामचंद्राची सेवा केली की निश्चितच सर्व सुख असणार तुम्हाला भेटणार आहे, असं वाले बायकोला सांगत आहे. आई सीतारेशी सांगोनी युक्ती, स्वानंदे बोले सुग्रीवा प्रती. तू तव जीवलग सांगाती, रामा प्राप्ती तुझे. आता त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपल्या पत्नीला सांगितलेलं आहे आणि नंतर आपल्या भावाला त्या ठिकाणी वाळे बोलू लागलेला आहे. हे सुग्रीवा, खरंच धन्य अशा प्रकारचा तू माझा भाऊ आहेस आणि तुझ्यामुळे या ठिकाणी आज माझं भाग्य उदयाला आलेलं आहे. कारण तुझ्यासारखा भाऊ जर मला भेटला नसता तर प्रभू रामचंद्राची आणि माझी गाठ असणारे कवाच पडले नसते, प्रभू रामचंद्राच्या हाताने मला मुक्ती कवाच भेटली नसते. धन्य अशा प्रकारचा तू आहे. सुग्रीवा म्या केले चरण वैरे, परी तू सका सहोदर. भेटून या श्रीरामचंद्र यम प्रहार चुकविला. आणि हे सुग्रीवा, तूच माझा सख्खा अशा प्रकारचा आहेस. कारण तुझ्यासारखा जर भाऊ मला लाभला नसता तर मी यमाच्या हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांनी मला असणारा जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच मुक्त करून टाकलेला आहे. हे तुझ्यामुळेच घडलेलं आहे, असं बोलू लागलेले आहे. चुकविला माझा यम भय शोक, चुकविले जन्म मरण दुःख. श्रीराम प्राप्ती परम सुख, आलोलिक मज दिदले. आणि हे सुग्रीवा, जर तू प्रभू रामचंद्राच्या हाताने मला बाण लागला नसता आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर मी असणारा सुटलो नसतो, माझं मरण असणारं आज नाही उद्या होणार होतं आणि मी जे काही कृत्य केलेले आहे, जे काही पाप केलेलं आहे त्याचं असणारं फळ मला यमाच्या हातून त्याचा दंड असणारा भोगावा लागणार होता. परंतु प्रभू रामचंद्रांनी आता जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच मुक्त केलंय, त्यामुळे आता मला कोणताही त्रास त्या ठिकाणी भोगायची गरज नाही. हे सर्व काही तुझ्यामुळे झालेलं आहे सुग्रीवा, असं असणारं श्रेय आपल्या भावाला देऊ लागलेले आहे. तुझा मी काय होऊ उतराई, अंगद सुख तुझे निपूर्ण. काही एक देईन अनुप्रमाण, कृपा करणे अंगीकारी. आणि हे सुग्रीवा, तू असणारा या ठिकाणी माझ्यासाठी अतिशय प्रिय अशा प्रकारचा भाऊ आहेस. मी जरी तुझ्यासोबत दुश्मनी केली असली तरी तू असणारा या ठिकाणी कृपा माझ्यावर केलेली आहे. मी तुला काही देणं एवढा मोठा नाही, माझा मुलगा असणारा मी तुला दिलेला आहे. आणखी असणारा थोडं काहीतरी देऊ इच्छितो, ते काय आहे? माझा वावया उत्तीर्ण, किष्किंध्याचे राज्य पूर्ण. अंगीकारावे आपण सका परिपूर्ण तू माझा. आणि हे सुग्रीवा, मी माझा मुलगा तर तुला देऊनच टाकलेला आहे, प्रभू रामचंद्राच्या सेवेला त्याला लावलेला आहे. परंतु एक छोटीशी भेट असणारी मला तुला द्यावी वाटत आहे. हे किष्किंधेचं जे राज्य आहे ना, ते असणारं कृपा करून तू त्याचा स्वीकार कर. कारण तुझ्या एवढा सखा असणारा या जगामध्ये माझा दुसरा कोणीच नाही, असं आपल्या भावाला असणारा सुग्रीवाला बोलू लागलेला आहे. सुसेनाची कन्या तारा, सारा सार विवेक चतुरा. इच्छा मानून या विचारा, राजबारा चालवावे. आणि सुसेना
सुदैवाची कन्या म्हणून त्याच्या सासरेचं नाव असणारं वाळीच्या सुसैन होतं. त्याची कन्या असणारी तारा आहे आणि त्या तारेला सोबत घेऊन दोघं सुद्धा एकमेकाच्या विचारानं असणारा या ठिकाणी राज्यभार चालवा आणि आनंदानं राहा असं वाळी असणारा सुग्रीवाला सांगत आहे. अंगदा युवराज्य देवनी प्रति पाळावा लळा लावणे पाळणे तुझी पिता तुझी जननी श्रीराम भजनी लावी त्याशी आणि तूच असणारा आतापासून माझ्या मुलाचा वाळीचा पिता आहेस, माता आहेस, सर्व काही त्याचं तूच आहेस. त्याला असणारा युवराज्य पद असणारा देऊन टाक आणि त्याचा असणारा पोटच्या लेकरासारखा सांभाळ कर आणि त्याला प्रभू रामचंद्राच्या भजनाला लाव अशी विनंती वाळी करत आहे. प्रथम निर्लाळावया उद्भट अंगद तुझ पुढे सुभट रणी राक्षस करील पिट गेले त्रिपुट लंकेचे. आणि त्या ठिकाणी तू असणारा युद्धाला जाताना सुद्धा असणारा वाळीला मागं ठेवू नकोस किंवा लेकरोय म्हणून मागं असणारा ठेवू नकोस. त्याला असणारा कुठं सुद्धा युद्धाला पुढे उभा कर. त्या सर्व लंका सुद्धा असणारा त्या ठिकाणी पीठ करण्याचं सामर्थ्य माझ्या मुलामध्ये आहे. त्याला असणारा तू तुझ्या पदरात घे असं वाळी बोलत आहे. आम्हाशी श्रीरामाचे बळ आम्ही श्रीराम बळे सबळ श्रीराम भजा तुम्ही सकळ राम केवळ प्रब्रह्म. आणि असणारा आपल्या सर्वांचं जे बळ आहे सर्वांना बोलू लागलेलं आहे. वाळी म्हणू लागलेलं आहे सर्व वानरांना आपली जी शक्ती आहे ते आता प्रभू रामचंद्रच आपली शक्ती आहे. त्यामुळे असणारं कुठंच तुम्ही कशाही प्रकारचा विसर प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणात पडू देऊ नका. श्रीराम सद्गुरु निश्चित श्रीराम आम्हा गणपत आमचे सर्वस्व श्री रघुनाथ कुलदैवत श्रीराम. आपल्या सर्वांचं कुलदैवतच प्रभू रामचंद्रांना करून ठेवा. कारण भजन त्या प्रभू रामचंद्राचं करा, नामस्मरण त्या प्रभू रामचंद्राचं करा. माय बाप भाऊ बंधू सर्व काही प्रभू रामचंद्रांनाच माना असं वाळी सांगत आहे. तारांगण आणि सुग्रीव भावे भजावा श्री रघुराव याची तिही लोकी गौरव अति अपूर्व मासी. आणि सर्वांना सांगू लागलेलं आहे, बायकोला सांगू लागलेलं आहे, भावाला मुलाला सर्वांना सांगू लागलेलं आहे तुम्ही दुसरं कोणतंच काम करण्याची गरज नाही. फक्त असणारा प्रभू रामचंद्राची नितांत सेवा करा आणि मनामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र ठेवा. तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकोनी वालीचे वचन सुग्रीवे घातले लोटांगण मस्तकी धरले वाली चरण काय आपण बोलत. अशा प्रकारचं बोलणं आपल्या भावाचं वाळीचं ऐकल्याबरोबर एवढ्या दिवस असणारी दोघांमध्ये दुश्मनी होती, परंतु आता सुग्रीवाने लगेच असणारे आपल्या भावाचे मोठा भाऊ असणारा त्या ठिकाणी वाळे होता म्हणून असणारा त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन काय बोलू लागलेले आहे. तुझी वैराचे विभक्ती स्वामी वडला श्री रघुपती झाली वैराची निज शांती वानुमी किती उपकारा. आणि त्या ठिकाणी सुग्रीवराजा वाळीला म्हणू लागलेले आहेत की तुझ्यासारखा मोठा भाऊ असणारा त्या ठिकाणी मला लाभला आणि त्याच्यासोबत मी वैर केलं किंवा त्याच्यासोबत वैर झालं म्हणून तर असणारे या ठिकाणी प्रभू रामचंद्र मला लाभलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत त्यांच्या सानिध्यात राहण्याचा मार्ग मला भेटला. खरंच धन्य अशा प्रकारचा तू भाऊ आहेस असं आपल्या भावाचं कौतुक वाळी सुग्रीवराजा करत आहे. मी तुपण्याशी तुटले वैर सुखेची उतरलो भवसागर झाला वंशाचा उतार हाही उपकार वाळी तुझा. आणि हे वाळी त्या ठिकाणी तुझा एवढा उपकार असणारा या ठिकाणी झालेला आहे. तू तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून उतरून गेलास परंतु आपल्या सर्व वानर कुळाचा उद्धार या ठिकाणी तुझ्या आणि माझ्या दुश्मनीमुळे झालेला आहे. खरंच धन्य अशा प्रकारचा तू वाळी आहेस असं बोलू लागलेलं आहे. न उल्लंघिता तारेच्या वचनाशी युवराज देईन अंगदासी सर्वस्वे भजन श्रीरामाशी भाग तुझ पाशी माझी. आणि मी तुला वचन देतो वाळी मी आजपासून असणारा या ठिकाणी जे युवराज्य पद आहे ते असणारं सुग्रीवाला अंगदाला देऊन टाकलं आणि जे राज्य आहे ते तारेच्या शब्दाच्या व्यतिरिक्त एक शब्द सुद्धा असणारा तिचा मोडणार नाही आणि नितांत असणारं प्रभू रामचंद्राचं भजन करेल असं वचन दिलेलं आहे. आम्ही वानर वनचरे विषय उन्मत्त पाले कायर त्या माजवडीला श्रीरामचंद्र हाही उपकार वाळी तुझा. आणि हे वाळी जर तू माझ्यासोबत
माझ्यासोबत दुश्मनी केली नसती तर मला प्रभू रामचंद्र भेटले नसते. आम्ही असणारे या ठिकाणी विषयाचे भोग घेणारे नाही नाही ते फळं खायला जिभेला लालूच असणारे आमच्या लागलेले आहे. याच्यातच मग्न आम्ही राहिलो असतो. तुझ्यासोबत वैर झालं म्हणूनच प्रभू रामचंद्र भेटले असं बोलू लागलेले आहे. कोणी सुग्रीवाचे वचन वाळी झाला सुख संपन्न विजय माळा द्यावया आपण उल्हास पूर्ण वाळीशी. आणि अशा प्रकारचं आपल्या भावाचं बोलणं ऐकल्याबरोबर आधी असणाऱ्या वाळीनं सुद्धा सुग्रीवाचं कौतुक केलेलं आहे. दोघांमधलं जे वैर आहे त्या ठिकाणी सुग्रीवानं सुद्धा असणारं आपलं जे मनामध्ये होतं ते सर्व काही त्या ठिकाणी बोललेलं आहे. दोघांचं वैर त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. एकमेकांबद्दल अतोनात प्रेम असणारं दोघांनाही वाटू लागलेलं आहे. आता वाळीला सुद्धा कवा एकदा आपल्या गळ्यातील विजयमाळा जी असणारी इंद्रदेवानं त्याला दिलेली होती त्याच्या बळावरच आतापर्यंत असणारं सुग्रीवाची पूजिती त्यानं केलेली होती ती माळ कधी एकदा काढून त्याच्या गळ्यात घालतो असं होऊ लागलेलं आहे. कशा पदार्थ वरद माळा वस्त्रवदाची कळा घातले इंद्राची गळा जेथे किल्या डोळा वैरी विनमुख. आता त्या माळेचं महत्व असणारे या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. माळा जे किलिया सन्मुख धाके वैरी वती विनमुख विजयश्रीचे निज सुख तिनी लोक वाणीती. आता ती माळ कश्यप ऋषीकडून इंद्रदेवांना भेटली होती. इंद्रदेवाकडून असणारा वाळीला भेटली होती आणि वाळीकडून असणारं ती सुग्रीव राजाच्या हातामध्ये जाणार होती. त्या माळेचं एवढं सामर्थ्य होतं की ज्याच्या गळ्यामध्ये ती माळ आहे कोणताही असणारा कितीही महापुरुष तिच्या समोर आला तरी त्याचा कधीच विजय होऊ शकत नव्हता. अशा प्रकारचं वरदान त्या माळेला होतं. इंद्रिया दिसली मज लागोनी विजय माळा हे कांचनी सुग्रीवासी आलेंगोने वाळी आल्हादोने देता झाला. आणि तीच जी विजयमाळ होती इंद्रदेवाने आपल्या मुलाला वाळीला दिलेली होती तीच असणारी जी विजयमाळा आहे ती आपल्या गळ्यातील काढून असणारं त्या ठिकाणी सुग्रीव राजाला अतिशय आनंदाने वाळी देऊ लागलेले आहे. सुग्रीवाई विजय माळा म्या घातली शे तुझ्या गळा तू वानराशी कळी काळा भोगी सोळा कपी राजाचा. आणि या ठिकाणी आजपासून तू असणारा सर्व वानर सेनेचा राजा झालेला आहेस आणि जे काही राज्यपदावर तू बसलेला आहेस ते असणारं अतिशय आनंदाने या ठिकाणी भोग. आणि या माळेच्या जीवावर तुझ्याकडे एकही शत्रू असणारा वाईट नजरेनं पाहणार नाही असं वाळी आपल्या भावाला सुग्रीवाला सांगतात. विजय माळेची प्राप्ती श्रीरामाची सेवानिवृत्ती तुझी त्रिलोक्य विस्तारेल कीर्ती नित्यानुवर्ती श्रीरामाचा. आता काय कर तुला ही विजय माळ मी दिलेली आहे परंतु या विजय माळेच्या जीवावर असणारा दुसरं काही भानगडी करण्यापेक्षा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेवा जर तू निश्चिंत केलीस तर तिन्ही लोकांमध्ये असणारं तुझं नाव होईल असं बोलतात. आईशे सांगोनिया सुग्रीवासी नमस्कारोनिया श्रीरामासी रामस्मरणे त्याजोनी देहासी प्रमगतीसी पावला. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्या भावाला सुग्रीवाला सांगितलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राकडे पाहिलेलं आहे आणि त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन असणारा आपला शेवटचा श्वास असणारा त्या ठिकाणी वाळीनं सोडलेला आहे. म्हणलं ह्याला वाटर लावून द्यायचं आता. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाळीने सांडल्या प्राण तारा ते दुःखी निमग्न श्रीरामापासी येऊन जाण काय आपण सोय बोले. आणि ज्यावेळेस वाळीनं आपला देह सोडलेला आहे त्यावेळेस असणाऱ्या तारा मातेला अतिशय दुःख झालेलं आहे आणि दुःखाच्या वरामध्ये रडत रडत प्रभू रामचंद्रांजवळ येऊन तारा माता काय बोलू लागलेली आहे. वैधव्याचे दुःख शोक न सावे क्षणार्थ देख मी मागेन काही एक त्यावश्यक मज द्या. आणि हे प्रभू रामचंद्रा मी असणारं विधवेचं जीवन जगू शकत नाही ते अतिशय दुःखी अशा प्रकारचं जीवन आहे. मी काही मागणं तुमच्याकडे केलं तर प्रभू रामचंद्रा तेवढं माझं पूर्ण कराल का अशी विचारणा त्या ठिकाणी तारामाता करत आहेत. माझे निर्वाण मागणे नान
म्हणावे कृपणपणे मज लागून उदार होणे कृपा करणे श्री आणि हे भगवंता माझ्यासाठी असणारं एवढ्या वेळेस असणारं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे आणि माझं जे मागणं आहे ती कृपा करून असणारं तेवढं पूर्ण तुम्ही करावं अशी विनंती तारामाता करतात. वाळे वेंदिला जेने बाणे मज वदावे बाणे तेने सवे जाऊ दोघे जणे वियोग जणे होऊ दे आणि काय करा प्रभू रामचंद्रा, हे विधवेचं आयुष्य असणारं मला माझ्या पतीनं जगायला सांगितलेलं आहे, परंतु मी असणारं ते काही जगू शकत नाही. त्यामुळं तुम्ही जो बाण वाळीला मारला होता ना त्याच बाणानं माझा सुद्धा घात करा प्रभू रामचंद्रा, म्हणजे मी आपल्या पती सोबत असणारं आनंदाने या धरतीवर निघून जाईल. एवढी कृपा माझ्यावर करा अशी विनंती तारामाता करतात. पत्नी वियोगाचे दुःख तुवा भोगिले असे देख मज बाणे विंदोनिया देख धाडी आवश्यक पती आणि आपल्या पत्नीपासून दूर राहण्याचं दुःख असणारं भगवंता तुम्हाला निश्चितच माहित आहे. त्यामुळं मला सुद्धा असणारं तेवढं दुःख या ठिकाणी माझ्या पती वाचून होत आहे. त्यामुळं तुम्ही असणारं या दुःखातून मला मुक्त करा. माझे वाट तो पाहत वाळे राहिला से तिष्ठत मज हे पाठवावे जितेत पुण्यात्यद्भुत आणि वरी असणारं ज्या ठिकाणी असणारं वाळे गेलेलं आहे त्या ठिकाणी माझी वाट असणारी ते पाहत असतील. मला असणारं त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर पाठवा, त्यांना उगाच तिष्ठत बसायला लावू नका अशी विनंती तारामाता करतात. मज लाडल्या वाळी पासे पत्नी दान फललासे जोडते पुण्याची आराशे पत्नी पतीसे भेटविल्या. आणि जर मला माझ्या पतीसोबत तुम्ही जर पाठवलं प्रभू रामचंद्रा तर कोट्यावधी अशा प्रकारचं पुण्य त्या ठिकाणी तुमचं होईल. एका स्त्रीला आपल्या पतीजवळ भेटवण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य असणार प्रभू रामचंद्रा तुम्हाला लागल. एवढं पुण्य तुम्ही माझ्यासाठी करा अशी विनंती करतात. ऐकोनी तारेचे बोल प्रवर्ती शास्त्र अति सखोल ते अवघे करावया फुल राम निश्चळ पुसत. आता त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलणं तारा मातेचं ऐकल्याबरोबर असणारा प्रभू रामचंद्र काय बोलू लागलेले आहे. तारे ऐक सावधाने से तू काय देहासी पती मानसे अथवा जीवापती मनसे ते मज पासे शुद्ध सांगे. आता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तारा मातेला विचारू लागलेले आहे की हे तारे, तू नेमकं असणारं त्या देहाला पती मानतेस की असणारं त्याच्या आत्म्याला असणारं त्या ठिकाणी पती मानतेस अशा प्रकारचा प्रश्न तारा मातेला प्रभू रामचंद्र करतात. देहासी सत्यपती मानेसे तरी तो तुझची पासे सिद्ध असता शोक का करेसे अति उल्हासे भोगावा. आता तू म्हणू लागलेले आहे जर तू देहाला पती मानित असेल तर तो जो वाणीचा देह असणारा याच ठिकाणी पडलेला आहे, तो काही असणारा या ठिकाणाहून निघून गेलेला नाही. निघून काय गेले तर त्याचा आत्मा असणारा या ठिकाणी निघून गेलेला आहे. जर तू त्या देहाला पती मानित असशील तर आजही तू असणारा त्या देहासोबत उपभोग असणारा आनंदाने राहू शकतेस असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या तारामातेला बोलतात. पते मानेसे जरे जीवासे तरी तो देखील नाही त्यासे गेला गेला केवे मनसे व्यर्थ रांडवलीचे मूर्खत्वे. आता तू असणारा या ठिकाणी जो जीव आहे त्या प्रभू रामचंद्राचा जीव निघून गेला म्हणून असणारा दुःख करीत असेल तर जीव असणारा या ठिकाणी काय आहे तो आतापर्यंत तुला बघायला सुद्धा भेटला नाही. तू बघितलंस काय तर वाळीचा देह असणारा या ठिकाणी बघत होतीस. त्यामुळे दुःख तरी कशाचं करू लागलेले आहेस असं प्रभू रामचंद्र बोलतात. जीवासी नाही मरणे जेणे जीवासी नाही खाणे भोगणे जीवासी नाही येणे जाणे गेला म्हणणे अति मिथ्या. आणि जीव हा असणारा कधीच मरत नाही किंवा जन्माला येत नाही. त्याला असणारा आला किंवा गेला किंवा मेला आहे म्हणणं व्यर्थ अशा प्रकारचं आहे. त्याच्यासाठी दुःख करणं व्यर्थ आहे असं प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहे. जीव चिदानंद चैतन्य घन सर्वे सर्वत्र परिपूर्ण त्यासी नाही गमना गमना व्रता रुदन का करीसे. व्यर्थ असणारे या ठिकाणी रुदन करू लागलेले आहेस. गेले काय तर या ठिकाणी वाळीचा देह गेलेला आहे परंतु त्याचा जीव असणारा कधीच मरत नाही आणि त्या ठिकाणी कधीच असणारा त्या ठिकाणी मरणार नाही असं बोलू लागलेले आहे. घटासे घडे मोडे भवस घड मोड नेने घटाकाश ते वेदे आसी होता नाश जीवा विनाश नित्यत्वे. आणि जीव हा कधीच त्या ठिकाणी मरत नाही, अविनाश अशा प्रकारचा आहे असं बोलतात. घटे भरल्या घृत मध्यासे तो लोपोन लगे घटाकाशे ते वेदेंच्या पाप पुण्यासे आत्मप्रकाशे रिगुण आहे. आत्मा परिपूर्ण सदो देत कर्म धर्माविरहित
सुख दुःखांशी आलेप्त तू का व्यर्थ विलपस. आणि जो आत्मा आहे तो असणारा कोणत्याच त्याला सुख सुद्धा नसतं, दुःख सुद्धा नसतं, त्याला कसल्याही प्रकारच्या असणाऱ्या वेदना नसतात, भावना नसतात, अशा प्रकारचा आत्मा असतो. आणि तो आत्मा याचा निघून गेलेला आहे, त्यामुळे व्यर्थ अशा प्रकारचं रुदन तू करू लागलेले आहेस असं प्रभू रामचंद्र बोलतात. हे तव जड काष्ट प्राय त्यासे सुख दुःख संबंध न होय. आत्मा चैतन्य गण सबाह्य ते तेन समाय सुख दुःख. आणि आत्मा जो आहे तो असणारा त्या ठिकाणी सदोदित अशा प्रकारचा असतो. आत्म्याला कोणत्याच प्रकारचं दुःख होत नाही, सुख होत नाही. जे काही असणारा दुःख सुख आनंद सर्व काही गोष्टीचा भोग आहे ते फक्त शरीरच घेत. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र तारामातेला सांगतात. सुख दुःखांचा हा भारा कोणासी बाधे श्रीरामचंद्रा. याचा उकलू सांगावा खरा दुःख परपारास पावावया. आता त्या ठिकाणी जे काही दुःख असणार वैदव्याचं त्या ठिकाणी तारामातेला होणार होतं, त्याच्यामुळे ती असणारे प्रभू रामचंद्रांना असणार सखोल अशा प्रकारचं ज्ञान विचारू लागलेले आहे. हे सुख दुःख असणार कशामुळे येतं, कशामुळे हे भोगावं लागतं, हे सर्व काही उघडून म्हणजे सर्व काही खुलून असणार मला प्रभू रामचंद्र तुम्ही सांगा असं बोलतात. ऐकोन तारेचा प्रश्न स्वये सांगे श्री रघुनंदन. जव दे देहाभिमान दुःख बंधन अविवेकिया. आता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणार अतिशय गुह्य अशा प्रकारचं ज्ञान सांगू लागलेले आहेत. ते असणार देही सबाह्य चैतन्य घन तेथे मिथ्या भासे देहाभिमान. जेवी दोरांगे सर्पपण तेवी संपूर्ण देह मिथ्या. देह कशा प्रकारचा आहे, जशा प्रकारे एखादी दोरी पडलेली असावा आणि तिला आपण लांबून साप समजावा, तशा प्रकारचा देह आहे असं सांगू लागलेले आहे. जन्म मरण देह संभ्रम क्षुधात्रशा प्राण धर्म. विषयांचे भोग परमात्य इंद्रिय कर्म इंद्रियांचे. आणि जे काही असणार शरीर आहे ते असणार ते सर्व जे काही इंद्रियांचं खाणं पिणं असणार असतं ते असणार शरीर सर्व काही त्याचा सुख किंवा दुःखाचा उपभोग घेत असं प्रभू रामचंद्र सांगतात. सुख दुःख भय शोक मनोधर्म हे आवश्यक. हरिहर ब्रह्मा त्रिगुणात्मक काल्पनिक संसार. आणि हा जो सर्व संसार आहे तो काल्पनिक अशा प्रकारचा आहे. यात कोणतीच गोष्ट असणारी तथ्य किंवा कोणतीच गोष्ट सत्य अशा प्रकारची नाही असं प्रभू रामचंद्र सांगतात. आत्मा गुणी गुणात देह देह बाधा लिप्त. तेही विषयींचा दृष्टांत सुनिश्चित अवधारे. स्फटिक कृष्ण वर्णे दिसे काळा पीत वर्णे दिसे पिवळा. आरक्ते दिसे आरक्त किळा किळा तरी तो वेगळा तिरंगे. ते आत्मा संसारात त्रिकोण गुणे गुणातीत. ऐसा जोडला ज्या परमार्थ त्या नवे प्राप्त सुख दुःख. ऐसी व्हावयाने ज प्राप्ती अवश्य पाहिजे सत्संगती. त्याचे निसंगे विषय विरक्ते ते परमार्थे अधिकार. आणि ज्याला असणारा या सर्व दुःखातून मुक्त व्हायचंय, ज्याला असणारा खरा आत्म्याचा आनंद त्या ठिकाणी घ्यायचा आहे, त्यानं असणारा सर्व संसार असणारा व्यर्थ अशा प्रकारचा आहे. सर्व संसार वगैरे ते सर्व असणारा सर्व गोष्टीपासून अलिप्त होऊन परमार्थाकडे जर जो वळाला तो असणारा या सर्व दुःखातून किंवा हा कशा प्रकारचा संसार आहे, कशा प्रकारचे असणारे या दुःख आहेत हे असणारे त्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याला साधू संतांची असणारी संगती करावी लागेल असं प्रभू रामचंद्र बोलतात. छेदे विकल्प समस्त परमानंदे नित्य तृप्त. तैसिया गुरु पासे परमार्थ सुनिश्चितार्थ साधावा. आणि एक गुरु असणारा आपल्याला असावा आणि त्या गुरुच्या सहाय्याने असणारा परमार्थ करावा म्हणजे निश्चितच आपल्याला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. वेदानुवारे सप्रमाण ऐकोने सद्गुरु वचन. देहे मिथ्या देहपण नित्य चैतन्य अनुलक्षे. आणि देह हा मिथ्या अशा प्रकारचा आहे, जो काही आत्मा आहे तोच असणारा त्या ठिकाणी सत्य आहे असं प्रभू रामचंद्र बोलतात. अनुलक्षिता चैतन्य घन परमानंदे मूर्छापन्न. श्रीराम कृपा पावली पूर्ण देहाभिमान विसरली. आता प्रभू रामचंद्राची ज्या वेळेस कृपा झालेली आहे, कृपेने प्रभू रामचंद्रांनी सर्व काही गुह्य ज्ञान असणारं तिला सांगितलेलं आहे. ती असणारा आपला देह त्या ठिकाणी विदेही अशा प्रकारची अवस्था तिची झालेली आहे. कोणी श्रीरामाचे वचन तारा विसरले देहाभिमान.
हर्षे घालून लोटांगण श्रीरामाचरण वंदिले. आणि अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राची ज्यावेळेस कृपा असणारी झालेली आहे, आशीर्वाद प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहे, देहाचा अभिमान असताना निघून गेलेला आहे, सर्व आपण कोण आहोत, कशाला आलेलो आहोत हे सर्व विसरून असणारे राममय झालेली आहे. वाळीने सांगितले आपण ब्रह्मे ब्रह्मभूत श्रीराम वचन, ते मज पावले निज पुन्हा ब्रह्म परिपूर्ण श्रीराम. आणि मला माझ्या पतीनं जे सांगितलं होतं की पूर्ण परब्रह्म अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत, ती पूर्ण असणारी तिला पटलेली आहे. तारा प्रबोधे श्रीराम वचन, सुग्रीवे ऐकता आपण, विसरला देहाभिमान सुख संपन्न आता श्रीराम. ही सर्व काही चर्चा असणारी तारामातामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये होते, परंतु जवळ बसलेले असणारा सुग्रीव राजानं सुद्धा हे ज्यावेळेस ऐकलं प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं, त्यावेळेस सुग्रीव राजा सुद्धा विधेयी झालेले आहेत. तारा प्रबोधे श्रीराम वचन, सुग्रीवे ऐकता आपण, विसरला देहाभिमान सुख संपन्न श्रीरामे. आणि सुग्रीव राजा सुद्धा आपला देह अभिमान त्या ठिकाणी विसरलेला आहे. ऐकोनी श्रीराम वचनोक्ते, तारा सुग्रीवा सुख संविते, दोघा झाले अतिप्रेते विकल्प चित्ते त्या आता प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी वाळीला समाधान दिलं, तारेला समाधान दिलं आणि सुग्रीव राजाला सर्वांना समाधानी करण्यासाठीच प्रभू रामचंद्र वनवासाला आलेले आहेत. दोघा झाले परम समाधान, तव बोलिला श्री रघुनंदन, वाळीचे करोनी देहदान, करावे पिंडदान. आणि दोघंही समाधानी झालेले प्रभू रामचंद्रांनी पाहिल्याबरोबर असणारा प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत की आता लवकरात लवकर असणारा वाळीचा जे अंत्यविधी आकारचा कार्यक्रम आहे तो असणारा पूर्ण करून घ्यायला पाहिजे. अंगार सुग्रीवाणी प्रधान, वाळे सपुष्पके घालून, कंपातिरी केले दान, बिल्वचंदन अंगदान, काष्टादिके. सुग्रीवानं आणि त्यांच्या सर्व प्रधानानं हनुमानजीनं सर्वांना मिळून असणारं त्या ठिकाणी त्या नदीच्या कडेला असणारं पंप सरोवराच्या कडेला जाऊन असणारं अंत्यविधी जो काही वाळीचा आहे तो पूर्ण केलेला आहे. वाळीचे उत्तर विधान, तिलोदके पिंडदान, करोनी सुग्रीवादे प्रधान, अंगाला घेऊन येते झाले. आणि अंगदाला घेऊन गेलेले आहेत सुग्रीव राजा आणि जे काही असणारे पूजा असणारे त्या ठिकाणी असते ती सर्व पूजा करून असणारं युवराजाला अंगदाला घेऊन सुग्रीव राजा किष्किंधेत आलेले आहेत. येवोनी अवघे जना, वंदोनी श्रीराम चरण, सुग्रीव हात जोडून आपण अंगदा घेऊन उभा ठेला. आता असणारं सर्व काही असणारं त्या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम पूर्ण पडलेला आहे. जे काही असणारं जे काही विधी होत्या त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत. आता युवराज अंगदाला घेऊन असणारं सुग्रीव राजा प्रभू रामचंद्रासमोर आलेले आहेत आणि काय बोलू लागले. श्रीराम म्हणे हनुमंता, सुग्रीवासे अतिशीघ्रता, करावे राज्याभिषेकता, युवराज्यता अंगदासे. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे हनुमंता लवकरात लवकर असणारं आता सर्व काही झालेलं आहे. आता पटकन असणारं त्या ठिकाणी या ठिकाणी राज्याभिषेक असणारा सुग्रीव राजाचा करा आणि युवराज पद असणारा अंगदाला देऊन टाका. ऐकोनी श्रीरामाचे वचनोक्ते, हनुमंते केली विनंती, स्वामींनी येऊन किष्किंधे प्रते, सुग्रीव राज्याभिषेकावा. आणि या ठिकाणी हनुमानजीने विनंती असणारी प्रभू रामचंद्राची केलेली आहे की प्रभू रामचंद्रा तुम्हीच असणारे किष्किंधेला चला आणि या ठिकाणी त्या सुग्रीवाचा राज्याभिषेक तुमच्याच हाताने करावा अशी आमची इच्छा आहे असं बोलतात. आपुलेने हाते श्री राघवा, सुग्रीव राज्य स्थापावा, हे आवडे आमच्या जीवा, कृपाळवा श्रीराम. रामचंद्र तुमच्याच हाताने जर राज्याभिषेक झाला तर त्याच्यासारखा मोठा आनंद आमच्या सर्व आनंदांना नाही. ऐकोनी हनुमंताचे वचन, संतोषला श्री रघुनंदन, आपले नेमाचे लक्षण, स्वयापन सांगत. अशा प्रकारचं बोलल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना आनंद वाटलेला आहे आणि कशा प्रकारची युक्ती सांगू लागलेली आहेत. श्री दशरथाज्ञा श्री 14 वर्षे निज निर्धारे, ग्रामी आत्मा नगरे पुरे प्रवेश न करे नेमस्थ. आता मला असणारा त्या ठिकाणी मी या ठिकाणी वनवासाला आलेलो आहे. 14 वर्षाचा वनवास असणारा माझ्या पित्याच्या आज्ञेवरून मी भोगायला आलेलो आहे. त्यामुळे असणारा मी जे वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये कोणत्याही नगरात मला जायला असणारा अधिकार नाही. 14 वर्ष मी वनातच राहणार आहे. त्यामुळे मी तुमच्या राज्यामध्ये किष्किंधा राज्यामध्ये येऊ शकत नाही असं प्रभू रामचंद्र सांगतात. ऐकोनी नेमाचे वचन, म्हणते धरिले श्रीरामचरण,
सवे धाडावा लक्ष्मण राज्याभिषिंचन सुग्रीवा. आता त्या ठिकाणी हनुमानजीने असणारा प्रभू रामचंद्राचे पाय धरलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, तुम्ही असणारा त्या ठिकाणी येत नाहीत, परंतु मग लक्ष्मणजीला तरी आमच्या सोबत पाठवा आणि त्यांच्या हाताला तरी राज्याभिषेक करा अशी विनंती करतात. राज्याभिषेचन सुग्रीवासे रामाज्ञा लक्ष्मणासे हिरे वंदोनिया शिरसे सहपरिवारे चालिरा. आणि लगेच प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजीला आदेश दिलेला आहे आणि सर्वजण त्या ठिकाणी किष्किंधेला सुग्रीव राजाला राज्याभिषेक करण्यासाठी निघालेले आहेत. राज्य स्थापावा सुग्रीव वीर किष्किंधे चालिरा सौमित्र प्रधान वानर परिवार जय जयकार आणि लक्ष्मणजी सुग्रीव प्रवर्तला. राजाचा राज्याभिषेक करण्यासाठी किष्किंधेला निघालेले आहेत. श्रीरामे तारा पाचारोले किष्किंधा राज्ये तू राजपत्ने सुग्रीवाते अंगीकारुणे माझ्या ज्ञेने राज्य करे. आता तारा मातेला प्रभू रामचंद्रांनी बोलून घेतलेलं आहे आणि सांगू लागलेले आहेत की जे असणारे त्या ठिकाणी सुग्रीव राजा आहे त्याला असणारा किष्किंधेचा राजा असणारा तू स्वीकार करायला पाहिजेस आणि तू असणारा आनंदाने त्याच्या सोबत असणारा जे काही राज्य आहे ते आनंदाने चालवायला पाहिजेस असं तारा मातेला प्रभू रामचंद्र सांगतात. सर्वानुभूते भगवत भाऊ त्या माझी माने सुग्रीव नाहो माझ्या आज्ञेचा भोगी अनुभव देह संदेह तेथे आणि नाही. कसल्याही प्रकारचा संदेह त्या ठिकाणी तू करू नकोस. आनंदाने असणारा सुग्रीवासोबत राज्य कर. देवराज्य सुतोत्पत्ते बोलले आहे धर्मशास्त्रार्थे माझी आज्ञेच्या अनुभूती सुग्रीवा प्रते बजावे. आता त्या ठिकाणी तू सुग्रीवाला सर्वस्व मान असं प्रभू रामचंद्र तारा मातेला सांगत आहेत. रे पुरुष उभय रे आत्म्या वाचून आत्मी नाही दृष्टी ठेविता ती ठाये देवी देई सहजत्वे. हे चुकल्या निजात्मदृष्टे स्वपत्नी भोगिता नरक कोटे निजात्मदृष्टीच्या संतुष्टे द्वंद्व सहज लोटी ममाज्ञा. श्रीरामाचे अनुवादन ऐकता साच विस्मयापन्न तारा सुग्रीवा समाधान श्रीरामोच्चार आणि प्रभू अनुल्लंघ्य. रामचंद्रांनी तारा मातेला सर्व समजून सांगितल्याच्या नंतर सर्वांना असणारा सुग्रीव राजाला सुद्धा आनंद झालेला आहे. सुग्रीव किष्किंधेचा राजा तारा त्याचे निज भाजा यवराज्य तारात मजा श्री रघुराजाची हीच आज्ञा. आणि प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे की त्या ठिकाणी असणारा किष्किंधेचा राजा असणारा सुग्रीव झालेला आहे आणि त्या ठिकाणी तारा माता सुद्धा असणारा त्या राज्याची राणी झालेल्या आहेत आणि त्यांना असणारा त्या ठिकाणी सर्व दोघांना मिळून राज्यकारभार पाहण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे. ऐसे बोलता श्री रामचंद्र अवघे केला जय जयकार संतोषले वानर भार आणि सुरवार समस्त. आणि अशा प्रकारचं प्रभू रामचंद्रांनी सांगितल्याच्या नंतर सर्वांना आनंद झालेला आहे. हा महोत्सव किष्किंधेत वानर मिळवून या समस्त ऋषी आणले असंख्यात अभिषेकार्थ सुग्रीवा. आणि त्या ठिकाणी सर्व वानरांनी अनेक अशा प्रकारचे ऋषी असणारे सुग्रीव राजाचा राज्याभिषेक करण्यासाठी आणलेले आहेत. सनक व्याघ्र चर्म समग्र वराह द्रष्टा कुर्मचक्र सप्त समुद्रीचे निरानिले क्षेर सुरभी. आता राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या वस्तू असणाऱ्या शेपटा सहित असणारं कातड जे आहे वाघाचं ते बसण्यासाठी आणलेलं आहे. 7 समुद्राचं पाणी आणलेलं आहे. सर्व सामग्री गोळा केलेली आहे. सप्त मृत्तिका तीर्थोदके स्थळ जय जळजे कमळे अनेके सुमने चंदने आती चोके क्षीरोदके मणिरत्ने. कमळाचे वेगवेगळे फुलं आणलेले आहेत. चंदन आणलेलं आहे. जेवढी काही सामग्री असणारी त्या ठिकाणी राज्याभिषेकासाठी लागतील तेवढी असणारी वानरसेना गोळा करू लागलेली आहे. चूक पल्लव पद्म पल्लव अशोक पल्लवांचे लवलव नगर शृंगारिले सर्व ते पूर्व केळीचे हनुमंत. पानं आणलेले आहेत. झाडं आणलेले आहेत. फुटं आणलेले आहेत. वेगवेगळं असणारं त्या ठिकाणी सर्व किष्किंधा नगरी नटवू लागलेले आहेत. मुकुट कुंडले अलंकार श्वेत छत्र युग्म चामर सदा फळे औदुंबर पिटपवे. अतिशय शोभायमान अशा प्रकारचं छत्र आणलेलं आहे. सर्व अलंकार असणारे सुग्रीवासाठी घेऊन आलेले आहेत. शांत कुंभ रजत कुंभ सालंकारी श्वेत वृषभ रत्ने पूर्ण रत्नकुंभ रत्नाचे हरिवल्लभाभिषेक. असणारे मोठाले डेरे भरून असणारे त्या ठिकाणी राज्याभिषेकासाठी घेऊन आलेले आहेत. ओम करोडी प्रधान सवेच केले द्विज पूजन तिलाज्य देनो विधी दानाभिषिंचन. आणि राज्याभिषेकाच्या आधी असणारं मोठं दान त्या ठिकाणी करावं लागतं. ते सर्व काही प्रदान करू लागलेले आहेत. जय शिवमानी रमा तैसी शोभे तारा रुमा
अंगदाची कांता क्षमा महामहिमा आणि वाळीची अभिषेक. पत्नी तारा आणि या असणाऱ्या सुग्रीवाची पत्नी रमा या दोघी सुद्धा असणाऱ्या अतिशय शोभून दिसू लागलेल्या आहेत. सुवासिक शीतळ गंधोदक सुमरोदक कुशोदक श्रीरामाचे चरणोदक ऋष्याभिषेक वेद घोषे. आणि सर्व असणारे वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थ त्या ठिकाणी होते आणि सर्व ऋषी त्या ठिकाणी काय करू लागलेले आहेत. वस्त्रे अलंकार धनधान्य द्विजा दिले भोजन अंगदा येव राज्य देऊन सुख संपन्न आता राज्याभिषेक सर्व ऋषींना मिळून सुग्रीवाचा केलेला आहे. त्या सुग्रीवाना सुद्धा असणाऱ्या सर्व जे काही आलेले असणारे साधू संत होते त्यांना असणारं वेगवेगळं दान असणारं दिलेलं आहे आणि युवराज्य पद असणारं अंगदाला दिलेलं आहे. विधियुक्त वेद मंत्र अभिषेक किती ऋषीश्वर अभिषेकावा आले शेकावया आले वानर थोर थोर ते का. आणि आता असणारं राज्याभिषेकासाठी कोण कोण आलेलं होतं थोर थोर अशा प्रकारचे वानर महान युद्धे असणारे त्या ठिकाणी आलेले होते. त्यांची नावे ऐका. गज गवाक्ष गवय शरभ गंध मादन उभय मैंद द्विद निळ पाये आले लवला आहे मैंद द्वैत गज गवाक्ष अशा प्रकारचे महान महान योद्धे असणारे राज्याभिषेकासाठी आलेले होते. नळ सुषेन जांबवंत सबळ अनेक वानर बहुत प्रबळ सुग्रीवाभिषेकावया सकळा आले तत्काळ वानर. नळ नीळ जामवंत ऋषभ अशा प्रकारचे महान महान योद्धे असणारे सुग्रीवराजाच्या राज्याभिषेकासाठी आलेले आहेत. अभिषेक किती सुग्रीवाचे युवराज्य अंगदासे पूजा करून दोघांचे अति उल्हास आणि स्थापिले. सर्वांनी मिळून असणाऱ्या त्या ठिकाणी त्या सुग्रीवराजाची पूजा केलेली आहे. युवराज अंगदाची पूजा केलेली आहे आणि युवराज पद असणारा अंगदाला दिलेलं आहे आणि राजगादीवर त्या ठिकाणी सुग्रीवराजाला बसवलेलं आहे. अंगदा युवराज्य दिले वानरे हे सुग्रीवा सन्मानिले अवघे म्हणती भले केले संस्थापिले सुग्रीवा रामे. आणि त्या ठिकाणी असणार सुग्रीवाला त्या राजगादीवर बसवलेलं आहे आणि सुग्रीवाने ज्यावेळेस युवराज पद असणारा अंगदाला दिलेलं आहे. सर्व वानर सेना असणाऱ्या त्या ठिकाणी सुग्रीव राजाचं कौतुक करू लागलेले आहेत आणि सर्व काही प्रभू रामचंद्रांनी केलं असं सुद्धा बोलू लागलेले आहे. पहिले बैसवोनी सौमित्र मग रती बैसे सुग्रीव वीर पुढे घेऊन अंगद कुमार निजे सत्वार रामन मना. आता असणारा राज्याभिषेक झालेला आहे. आधी असणार सुग्रीव राजा झालेले आहेत. राजा झाल्याच्या नंतर सुद्धा असणार आधी आपल्या रथामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मणजीला बसवलेलं आहे. नंतर आपण बसलेले आहेत. पुन्हा असणारा युवराज अंगदाला घेतलेला आहे आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी निघालेले आहे. ते समय पनस वीर सुग्रीवावरी धरी छत्र कनक दंडे उमचामर नळतार वीर विजित. आता असणारा राजा झालेले होते त्यामुळे असणारा छत्र धरण्यासाठी असणारा त्या ठिकाणी एक वानर त्या सुग्रीव राजा सोबत आहे. या परी सुग्रीव राज्य धर घेऊन वानरांचा संभार करीता आले जे जयकार तेने रघुवीर सुखी आणि अतिशय झाला. थाटामाटात असणारा मोठमोठ्या प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करीत असणारा सर्व वानर सेना प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी आलेले आहे. थैकार जय जयकार करीत आले वानरवीर हे देखोने श्रीरामचंद्र सुख निर्भर आनंदाचा स्वानंदे. उत्सव होता. नाचत गात मोठमोठ्यानं प्रभू रामचंद्राच्या नावाचं भजन करीत सर्वजण असणारे प्रभू रामचंद्राच्या भेटीला आलेले आहे. रथ चांडोनी सत्वर गद सुग्रीव सौमित्र लोटांगणे श्रीरामचंद्र नमस्कारे वंदिरा. प्रभू रामचंद्रांना धरूनच पाहिल्याबरोबर असणाऱ्या रथातून उडी मारून असणारा युवराज अंगद सुग्रीव राजा असणारा पळत पळत जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन दोघांनी घेतलेलं आहे. हनुमंत सांगे श्रीरामापासे राज्याभिषेक सुग्रीवासे येव राज्य देवने अंगदासे पायांपासे आणले. आता हनुमानजी सांगू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र तुम्ही आदेश दिला होता तसं कार्य आम्ही केलेलं आहे. युवराज्य पद असणार अंगदाला दिलेलं आहे आणि राजगादीवर त्या ठिकाणी सुग्रीवाला बसवलेला आहे आणि तुमच्या दर्शनाला घेऊन आलेलो आहे. येतोनिया श्री रघुनाथा पुढील कार्य कर्तव्यता विचारोनी सांगे आता आम्हा समजता दासांचे. आता असणारा हनुमानजी विनंती करू लागलेले आहेत की काय करा प्रभू रामचंद्र जे काही कार्य तुम्ही सांगितलेलं होतं ते असणार आम्ही पूर्ण केलेलं आहे. आता आम्ही सर्व वानर सेना असणारे तुमची सेवा करण्यासाठीच आहोत. मग काय काम करायचंय एवढा फक्त आदेश प्रभू रामचंद्र तुम्ही द्या असं असणार हनुमानजी प्रभू रामचंद्रांना बोलतात. पर्जन्य काळ चातुर्मासे करता नये सीता शुद्धसे सुग्रीवा धाडीचे किष्किंदेसे हनुमंताचे राम सांगे. आता प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत की आता पावसाळ्याचे दिवस आहेत
त्यामुळे असणारा त्या ठिकाणी 4 महिने असणारा पाऊस लागून राहणार आहे. मग आता या 4 महिन्यात असणारा आपल्याला सीतेचा शोध घेता येणं शक्य नाही. त्यामुळं काय करा, 4 महिने असणारा सुग्रीवाला त्या ठिकाणी किष्किंधेला पाठवा आणि त्याचा राज्य असणारा कारभार त्याला चालवायला लावा. मग 4 महिन्याच्या नंतर असणारा आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी सीतेचा शोध घेऊ असं प्रभू रामचंद्र हनुमानजीला सांगतात. प्रश्रवण गिरी गुहेसे मेरा येन सौमित्रासे लोटलिया पर्जन्य काळासे सीता शुद्धीसे शीघ्र आता यावे. हे 4 महिने एकदा निघून गेले, या असणारा पावसाचा काळ एकदा निघून गेला की मी असणारा त्या ठिकाणी सीतेच्या शोधासाठी असणारा त्या ठिकाणी सुग्रीव राजाकडे येईल आणि आपण सर्वजण मिळून असणारा त्या ठिकाणी सीतेचा शोध करू. तोपर्यंत 4 महिने राज्याचा उपभोग असणारा सुग्रीवाला घेऊ दे असं असणारा प्रभू रामचंद्र हनुमानजीला सांगतात. सुग्रीव म्हणे श्रीरामासे लोटलिया चातुर्मास्यासे अनोनी वानर सैन्यासे सीता शुद्धेसी मी करीना. आता प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की 4 महिने असणारे मी या पर्वतावर असणारा या ठिकाणी वनवासासाठी या गुहेमध्ये राहणार आहे. 4 महिने झाले, पाऊस काळ संपला की असणारा सर्व वानर सेनेला घेऊन तुम्ही माझ्याकडे या, मग आपण सर्वजण मिळून असणारा सीतेचा शोध करू असं प्रभू रामचंद्र हनुमानजीला सांगतात. ऐसे बोलून आपण वंदोनिया श्रीरामचरण उल्हासोनी अवघे जन किष्किंधा पोर पावले. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस असणाऱ्या सर्वांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आपल्या किष्किंधा नगरीच्या दिशेने सर्व वानरसेना निघालेली आहे. श्रीरामे उद्धरले वाळे राज्य स्थापिला सुग्रीव बळे कीर्ती झाली भूमंडळे पिटली टाळे ते लोके. आता प्रभू रामचंद्रांनी वाळीचा वध केलेला आहे आणि त्या ठिकाणी राज्य किष्किंधेचा सुग्रीवाला दिलेला आहे. हे असणारे ख्याती प्रभू रामचंद्राची तिन्ही ताळामध्ये असणारे गाजू लागलेली आहे. आता पुढे कथेसे क्रमोनिया चातुर्मास्यासे सुग्रीव घेऊन येईल वानरांचे सीता शुद्धीसे करावया. आता पुढील कथा कशा प्रकारची आहे हे एकनाथ महाराज असणारा आपल्याला सांगू लागलेले आहे की आता 4 महिने लोटल्याच्या नंतर असणारा सुग्रीव राजा काय करेल तर आपली सर्व वानरसेना घेऊन असणारा प्रभू रामचंद्रांना सीतेमातेचा शोध करण्यासाठी मदत करण्यासाठी असणारा सुग्रीव राजा येईल आणि ज्यावेळेस असणारा तो सुग्रीव राजा 4 महिन्याने वापस येईल त्यावेळेस पासून असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि सर्व वानरसेना मिळून सीतेचा शोध घेईल अशा प्रकारे सांगू लागलेले आहे. एका जनार्दना शरण झाले वाळीचे उद्धरण